आता आपलं पहिलं डिस्ट्रीब्युशन आहे मॉडेल सॅम्पलिंग फ्रॉम डिस्क्रीट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. आता याच्यामध्ये काय असते आपल्याला माहीत आहे, सगळ्या डेफिनेशन वगैरे लिहायचं तर पी एक्स आपण माहीत आहे 1/n असते आणि एक्सची व्हॅल्यू काय असते 1 to n किंवा x1 x2 so on up to xn इज इक्वल टू 0 अदरवाईज आहे. आता यातलं पॅरामीटर n म्हणजे काय असतो, इथे किती व्हॅल्यू येतात या व्हॅल्यूची संख्या म्हणजे हा n असतो. व्हॅल्यूची संख्या म्हणजे n. ह्या व्हॅल्यू 10 असतील तर हे n आणि सॅम्पलमधलं n वेगळं. ह्या व्हॅल्यू 10 असतील तर इथं 1/10 येणार. ह्या व्हॅल्यू 11 असेल तर 1/11 येणार. इथं 15 असतील तर 1/15 येणार. हा तुम्हाला डायरेक्टली n दिलेला असतो. हा n तुम्हाला डायरेक्टली दिलेला असतो किंवा मीन आणि व्हेरियन्सच्या फॉर्ममध्ये दिलेला असतो. आता यानंतर काय करणार, यानंतर आपण असं करणार. आता इथं काय होणार बघा, लक्षात घ्या. आता पहिल्यांदा टेबल तयार करणार, ते एक्सची व्हॅल्यू घेणार. आता एक्सची व्हॅल्यू किती येणार तर x1 x2 x3 xn. सो दिस इज x1 x2 x3 सो ऑन अप टू xn घेणार. ज्या दिल्या असतील त्या टेबलमध्ये तुमच्याकडे असणार आहे का. आता ह्याचा पी एक्स काय येणार तर ह्याचा पी एक्स म्हणजे काय येणार आहे तर पी एक्स काय आपल्या डेफिनेशनप्रमाणे पी एक्स इज कॉन्स्टंट आणि तो 1/n आहे. जेवढ्या व्हॅल्यू असतील तेवढ्या म्हणजे पी एक्स काय असणार इथं पहिल्याचा 1/n, दुसऱ्याचा 1/n, तिसऱ्याचा 1/n असं प्रत्येकाचा 1/n असणार आहे. प्रत्येकाचा 1/n असणार आहे. त्यानंतर काय सांगितलं मी काय तर क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन इफेक्ट काढायचं आहे. ते काय नाही तर सांगा मला इथं 1/n आता इक्वल टू पॉईंटमध्ये लिहून घ्यायचं. दुसऱ्याला काय येणार तर 2/n इथं इक्वल टू लिहून घ्यायचं. तिसऱ्याला काय येणार तर 3/n इज इक्वल टू व्हॅल्यू लिहून ठेवायची. आणि शेवटच्याला किती येणार n/n म्हणजे किती येणार हा 1. काढायला एकदम सोपा आहे. 1/n 2/n 3/n 4/n 5/n आणि n/n. सो n/n इज इक्वल टू 1. हे झालं पहिलं टेबल, जसं आपण प्रोबॅबिलिटीज काढतो. आता याच्यानंतर आता यातला पहिला प्रॉब्लेम बघितला तुम्ही तर ड्रॉ मॉडेल सॅम्पल ऑफ साईज 10 म्हणलं आहे. ड्रॉ मॉडेल सॅम्पल ऑफ साईज 10 म्हणलं आहे. ह्यात प्रॉब्लेम नंबर 1 बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर 1 मध्ये काय म्हणलं आहे तर ड्रॉ अ मॉडेल सॅम्पल ऑफ साईज 10 फ्रॉम इथं बघा एकच मिनिट काय म्हटलं बघा. ड्रॉ अ मॉडेल सॅम्पल ऑफ साईज 10 draw a model sample of size 10 from the following distribution. Obtain mean and variance of your sample and compare them with theoretical values. आता इथं पी एक्स काय दिला आहे पी एक्स इज इक्वल टू 1/10 दिला आहे. 1/10 आणि एक्सची व्हॅल्यू किती बघा 1 2 3 4 अप टू 10. म्हणजे ह्या 10 व्हॅल्यू आहेत म्हणून ते 1/10 आले. 10 व्हॅल्यू आहेत म्हणून हे 1/10 आलं. इथलं n हे पण सेमच आहे आणि मॉडेल सॅम्पल 10चं काढायचं आहे. हे पण n सेम आहे. ह्या योगायोगानं सेम आहे पण प्रत्येक वेळेला असंच असेल असेला भाग नाही. इथं पी एक्समध्ये n घेताना काय घ्यायचं x1 x2 x3 सो ऑन अप टू xn घ्यायचं, तो वेगळा. आणि मॉडेल सॅम्पलमध्ये ह्या ज्या n घ्यायचे येतात 10 व्हॅल्यू तो वेगळा भाग आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मॉडेल सॅम्पलमध्ये आणि फिटिंगमध्ये फिटिंग म्हणजे प्रायोरिटीज करताना तो n आणि पॅरामीटर्समध्ये मिक्सिंग अजिबात करायचं नाही. म्हणजे आता इथं थोडक्यात काय येणार आपला पहिल्या प्रॉब्लेममध्ये एक्सची व्हॅल्यू तुम्ही बघितलं असाल तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आता इथं पर्टिक्युलरली 1 येईल, इथं 2 येईल, इथं 3 येईल, सो ऑन अप टू इथं किती येईल 10 येईल. ही प्रोवाइड किती येईल 1/10 म्हणजे 0.1 0.1 0.1 0.1 0.1 0.1 सगळ्यांची व्हॅल्यू 0.1 असणार आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्यांची व्हॅल्यू इथं काय येणार तर पहिल्याची व्हॅल्यू येणार 0.1, दुसऱ्याची व्हॅल्यू येणार 0.2, तिसऱ्याची व्हॅल्यू येणार 0.3 सो ऑन अप टू 1. त्यामुळं पहिला प्रॉब्लेम सॉल्व करायला काय अडचण नाही. आता इथं हे झाल्यानंतर आपण काय करायचं रँडम नंबर घ्यायचं. रँडम नंबर काढण्यासाठी काय करायचं इथं सिरियल नंबर द्यायचे. सिरियल नंबर किती घ्यायचे सांगितलं तुम्हाला मी तर सॅम्पल साईज सांगितली असेल तेवढी. सॅम्पल साईज किती येतं तर 10 1 2 3 सो ऑन अप टू 10 घ्यायचं. हे सॅम्पल साईज 10 लिहून टाकलं आपण. त्यानंतर काय घ्यायचं इथं तर रँडम नंबर घ्यायचा आहे. रँडम नंबर हा रँडम नंबर कसा काढायचा सांगितलं तुम्हाला मी तर RAN शिफ्ट E RAN शिफ्ट RAN शिफ्ट RAN हॅश म्हणजे शिफ्ट बटन दाबावं लागतं आधी आणि इक्वल टू साईन दाबलं की तुम्हाला पहिला मिळेल तो इथं लिहून घ्यायचा पहिल्याला.
दुसरा मिळेल तो इथं लिहून घ्यायचा, तिसरा मिळेल तो इथे लिहून घ्यायचा, चौथा मिळेल तो इथे लिहून घ्यायचा, असं 10 रँडम नंबर लिहून काढायचे. त्या रँडम नंबर नंतर काय काढायचं आपल्याला एक्स काढायचा आहे. आता हे एक्स कसं काढायचं, तर एक्स काढायसाठी तुम्हाला सांगितलं मगाशी की 0.001 हा रँडम नंबर एक आहे समजा, तर 0.152 आहे समजा, आणि इथं काहीतरी 0.763 आहे समजा, 53 आहे समजा. तर रँडम नंबर नंतर एक्स कसं काढायचं, हे रँडम नंबरच आहे, सॉरी हे रँडम नंबर आहे, हे रँडम नंबरच आहेत. आता ह्याच्यानंतर एक्स काढायचं आहे मला. एक्स कसं काढणार मी, तर एक्स काढताना मला सांगितलं काय करायचं, 0.001पेक्षा पहिली मोठी काय बघायची, क्युम्युलेटिव्ह प्रायोरिटी. तर 0.001पेक्षा क्युम्युलेटिव्ह प्रायोरिटी किती आहे, 1 आहे. त्याचं करस्पॉन्डिंग एक्स किती आहे, 1 आहे, 0.1 आहे, आणि त्याचं करस्पॉन्डिंग एक्स किती आहे, 0.1 आहे. त्यामुळे इथं काय लिहायचं, इथं 0.1 सॉरी 1 काय लिहायचं 1. आता दुसरा 0.152 आहे, दुसरा किती आहे बघा 0.152 आहे. 0.152पेक्षा मोठी पहिली कुठली, 0.2 ही पहिली मोठी, त्याचं करस्पॉन्डिंग एक्स किती आहे, 2. त्यामुळे दुसऱ्याचं काय रँडम नंबर येईल 2. त्यानंतर 0.753, 0.753पेक्षा पहिली मोठी कुठली असणार आहे, तर 0.8 असणार आहे. 0.8चं करस्पॉन्डिंग एक्स किती असणार आहे, 8, म्हणून हे लिहायचं 8. अशा सगळ्या व्हॅल्यू यांच्या व्हॅल्यू काढायच्या. त्याला आपण 10 व्हॅल्यू काढल्या की आपण याला म्हणतो रँडम सॅम्पल ऑफ साईज 10 ड्रॉन फ्रॉम नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, सॉरी डिस्क्रीट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर n 1/n, म्हणजे विथ प्रायोर डेन्सिटी फंक्शन 1/10, विथ प्रायोर डेन्सिटी फंक्शन 1/10. याच्यानंतर याचा मीन ह्या एक्सच्या व्हॅल्यू येतात, कुठल्या ह्या एक्सच्या डिफरंट व्हॅल्यू प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या मिळणार. या एक्सच्या व्हॅल्यूंचा मग मीन काढा, व्हेरियन्स काढा, मोमेंट जनरेटिंग फंक्शन काढा, सॉरी मीन व्हेरियन्स काढा. त्यानंतर तुम्हाला मीन डेविएशन अबाउट मीन विचारतील, त्यानंतर बोर्ड विचारतील, नंतर क्वार्टाइल्स विचारतील, डेसाइल्स विचारतील, क्वार्टाइल डेविएशन विचारतील. ते सगळं ज्या फॉर्म्युला असेल त्याप्रमाणे काढायचं. आणि पुढं हे कंप्लीट झालं की दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये परत दुसऱ्या प्रॉब्लेमला काय करायचं, परत इथं बदलणार. दुसऱ्या प्रॉब्लेमला काय होणार बघा, हा पहिला प्रॉब्लेम झाला. दुसरा प्रॉब्लेम काय आहे बघा, इथं म्हणले ड्रॉ रँडम सॅम्पल ऑफ साईज 12, म्हणजे किती आहे 12चं काढायचं आहे. 12 फ्रॉम दी डिस्क्रीट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर -5 to +5. आता ओव्हर -5 to डिस्क्रीट आहे म्हटल्यानंतर एक्सच्या व्हॅल्यू काय येणार, इथं एक्सच्या व्हॅल्यू अशा येणार. एक्सच्या व्हॅल्यू येताना -5 to +5, म्हणजे व्हॅल्यू एक्सच्या जर घेतल्या तर त्या एक्सच्या व्हॅल्यू अशा असतील. कशा असणार आहेत बघा, एक्सच्या व्हॅल्यू -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 आणि 5. दुसरा प्रॉब्लेम नंबर 2मध्ये -5 to +5 येतात. आता ह्या व्हॅल्यू लिहिल्या की त्याच्या प्रायोरिटीज काय येणार, पी एक्स काय येणार सांगा मला. एकूण व्हॅल्यू किती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. म्हणजे प्रायोरिटी काय येणार 1/11. प्रत्येकाची प्रायोरिटी 1/11, 1/11 काढले नाही तर चालते, 1/11. आता इथं एफ एक्स काढायचं आपल्याला. ते मात्र कसं काढायचं, पहिले 1/11 कॅल्क्युलेटर करायचं, 1/11 इक्वल टू पॉईंटमध्ये लिहून टाकायचं. दुसरी 2/11 कॅल्क्युलेटर करायची, इथं लिहून टाकायची. तिसरी 3/11 कॅल्क्युलेटर करायची, इथं लिहून टाकायची. त्या सगळ्या द्यायच्या. त्यानंतर रँडम टेबल करताना आता इथंच देतो मी. रँडम टेबल करताना काय करायचं, रँडम टेबलसाठी काय करायचं आहे तुम्हाला, पहिल्यांदा सिरियल नंबर लिहायचा आहे. सिरियल नंबर किती येणार सांगा मला, सांगितलं किती, ड्रॉ रँडम सॅम्पल ऑफ साईज 12. आता माझं इथं 1, 2, 3, 16 up to 12 येणार. त्याच्यानंतर रँडम नंबर लिहायचे, 12 रँडम नंबर काढून घ्यायचे, इथं लिहायचे 12, पहिला, दुसरा, तिसरा. त्याच्यावर त्याचं एक्स काढायचं, त्याच्यानं एक्स काढायचं. आणि त्याचं पुढं काय काढायला सांगितलं असेल, उदाहरणाकरता त्याची मीडियन काढायला सांगितलं आहे तुम्हाला, मीन आणि मीडियन काढायला सांगितलं आहे. तर मीन आणि मीडियनसाठी काय करायला पाहिजे, एक्स असेंडिंग फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे, एक्स असेंडिंग. आणि मग एक्स असेंडिंग फॉर्ममध्ये लिहिलं की त्यानंतर व्हॅल्यू ऑफ n+1/2th ऑब्झर्वेशन किंवा n+1/4th ऑब्झर्वेशन किंवा 3n+1/4th ऑब्झर्वेशन, मीन, मीडियन, क्वार्टाईल, या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला काढता येतात. मीन काढताना समेशन xi/n आहे. सगळे फॉर्म्युले त्या जर्नलमध्ये तुम्हाला आहेत, त्याप्रमाणे सगळे फॉर्म्युले व्यवस्थितपणे बघायचं
आणि मॉडेल सॅम्पलिंग करायचं. एकदा डिस्क्रीट युनिफॉर्म झाले की त्याच्यानंतर त्याचप्रमाणे बायनॉमियल करायचं. बायनॉमियल नंतर काय करायचं, बायनॉमियल केल्यानंतर काय करायचं आपण, या पुढचं कुठलं डिस्ट्रिब्युशन आहे, हायपर जॉमेट्रिक आहे, त्याच्यानंतर पायसॉन आहे आणि त्याच्यानंतर जॉमेट्रिक. एवढी डिस्क्रीट डिस्ट्रिब्युशन्स आहेत. त्याप्रमाणे डिस्क्रीट डिस्ट्रिब्युशन्स फिटिंग ह्याला मॉडेल सॅम्पलिंग म्हणतो आपण. मॉडेल सॅम्पलिंग फ्रॉम हे डिस्ट्रिब्युशन, डिस्क्रीट डिस्ट्रिब्युशन.